भिवंडी ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस आला आणि त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान। शेतीला तळ्याचं स्वरूप आल्यामुळे शेतकरी हवालदिल। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे पुन्हा हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्ह्यामधील 901 गावांना पावसाचा तडाखा। आतापर्यंत 1,08,000 शेतकरी बाधित। नाशिकमधील लासलगावच्या वेळापूरमध्ये शेतकऱ्यांना 4 एकर द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड। द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल। बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अखेर दिलासा। शेतकऱ्यांना मिळाले गेल्या वर्षांमधील पीक विम्याचे रखडलेले पैसे। 63,945 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 121 कोटी रुपये जमा। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार। शेती पिकांचं मोठं नुकसान। कापणीला आलेल्या भात पिकांचं सुद्धा नुकसान। शेतकरी बराच चिंतेत। मावळमधील मुळशीतील कोळवण खोऱ्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसामुळे भात पिकाची कापणी रखडली। पीक आडवं पडल्यामुळे आणि करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात। जालन्यामध्ये सोंगणी केलेला मका पावसाने भिजला आणि त्यामुळे मोठं नुकसान। अंबड तालुक्यामधील शेवगाव शिवारामधील शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा। बदलत्या वातावरणामुळे जालन्यामध्ये आल्याच्या पिकावर सुद्धा करप्या रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांची चिंता वाढली। आल्याची पानं पिवळी पडत असून नुकसान होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये यंदा 10,90,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सुमारे 60,000 हेक्टर क्षेत्र अधिक असण्याचा अंदाज। केळी फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत। अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळणार। आधुनिक शेतीला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला मावळ तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद। योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीकडे वळवण्याचा उद्देश।